Co-powered by Techno. इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपल्यासोबत दत्तात्रय भरणे आहेत। मामा, काय सांगाल? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कशा पद्धतीने सकाळपासून मेळावे असणार आहेत, कोणाकोणाची उपस्थिती राहणार आहे? उद्या मी माझा निवडणुकीचा फॉर्म उमेदवारी अर्ज भरतोय। हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमदार अमोल मिटकरी साहेब उद्या उपस्थित राहणार आहेत। सकाळी साधारणतः 11 वाजता ही जाहीर सभा ही मार्केट यार्डमध्ये आहे आणि जाहीर सभा संपल्यानंतर माझा उमेदवारी अर्ज मी उद्या तहसील कचेरीमध्ये भरणार आहे। मामा, एकंदरीत कालच प्रवीण माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी काल सभेत बोलताना असं म्हटले की ही 1995 ची पुनरावृत्ती होईल, कसं पाहताय? शेवटी प्रत्येकाला वाटतं, उमेदवाराला वाटतं की मी आमदार व्हावं, प्रत्येक माणसाला वाटतं आमदार व्हावं। आता प्रवीण भैया काय म्हटलेत मी काय ऐकलं नाही आणि शेवटी कदाचित त्यांना आमदार व्हावं असं वाटत असेल, त्यामुळे ते कदाचित ते म्हटले असतील। प्रवीण मानेंनी आपण अनेक दिवसांपासून एकत्र काम केलेलं आहे। कुठेतरी आज प्रवीण माने अपक्ष फॉर्म भरत आहेत। आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटात असले तरी अनेक दिवसांपासून आपण एकत्रितच काम केले, त्यामुळे कुठेतरी यामुळे प्रवीण मानेमुळे तुम्हाला फटका बसला असं कुठेतरी बोललं। कसं शेवटी जनता जनार्दन हा निवडणुकीचा निर्णय घेत असते, ते मतदानाच्या स्वरूपामध्ये मतदान करतात, त्यामुळं आता कोणाचा कोणाला फटका बसतोय ते मी तुम्हाला आज काय सांगत नाही। हर्षवर्धन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळेस एक फायनान्सची एक कार्यकर्ता इथं कंप्लेंट घेऊन आला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्यापुढे ती व्यथा मांडली। त्यावेळेस हर्षवर्धन पाटील असे म्हणाले की मस्ती आणि कोणाची दादागिरी कोणाची खपून घेतली नाही, ती उतरवली झाली। एकूणच तुम्हाला उद्देशून ते बोलले होते? आता मला माहीत नाही ते कोणाला उद्देशून म्हटले, खरं तर आपल्याच माध्यमातून मी त्यांचा ते क्लिप पाहिली आणि त्या क्लिपमध्ये मला या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला एक आव्हान करायचं आहे, तुम्ही ती क्लिप बघा फायनान्सची। त्या बिचारा जो फायनान्स ज्याला लागलं तो त्याच्यावर ठीक आहे, अन्याय झाला असेल तर 100% त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, परंतु बिचारा तो आपली व्यथा मांडताना तिथले माजी पक्षाचे अध्यक्ष त्याला ते माझं नाव घ्या म्हणून सांगत होते आणि तो बिचारा नाव घेत नसताना परत त्याला सारखे बळजबरी करत होते। याच्यावरूनच किती म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आता ह्या लोकांचा किती त्यांना माझ्याबद्दल किती पित आहे, माझ्याबद्दल किती द्वेष आहे आणि माझ्याबद्दल जनतेमध्ये कसा गैरसमज होईल। तुम्ही ह्या क्लिपमध्येच तुम्हाला सगळ्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी ही क्लिप नक्की जनतेने बघावी आणि त्या क्लिपमधनं त्या कार्यकर्त्याला कोण सांगतंय, कानात कोण सांगतंय, 2दा सांगतंय, 3दा सांगतंय आणि माझं नाव घ्या म्हणून सांगतंय, याचा विचार करा। ही सगळी बनवेगिरी, हा सगळा राजकीय षड्यंत्र आहे। मामा, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकंदरीत ठेकेदार आणि मलिदा गँग यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला। आता इंदापूरमध्ये हे जास्त बाब मलिदा गँग असेल किंवा ठेकेदार हे शब्द जास्त रुजवले जातात, कुठेतरी हे कितपत यात तथ्य विरोधकांकडून वेळोवेळी ठेकेदार आणि मलिदा गँग याचा उल्लेख केला जातो? बारामतीचा उल्लेख केला, बारामतीमध्ये सुद्धा जास्त विकासाची कामं झाली, या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कामं बारामतीमध्ये झाली आणि त्या खालोखाल इंदापूर तालुक्यामध्ये झाली, विकासाची कामं झाली। तुम्हाला गंमत सांगतो, या विकासाच्या कामाची यादी प्रत्येक गावामध्ये ती यादी आम्ही प्रत्येक घरोघरी पोच केलेली आहे। मी कुठल्या गावात काय काम केलेलं आहे, एखादं काम पूर्ण झालं आहे, काय अपूर्ण अवस्थेवर निम्म झालं आहे, काय टेंडर स्तरावरती आहे, काय लोकांना आत्ता मागच्या शेवटच्या महिन्यामध्ये मिळालं, ते अजून कामं त्याचं टेंडर व्हायचं किंवा ती कामं चालू व्हायचे, त्या गावात एवढं कामं दिली। इंदापूर तालुक्यात जर विचार केला तर साधारणतः 6000 कोटी रुपयाचा निधी ह्या माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी एवढा मोठा विकासाचा निधी, एवढा मोठा गावाचा विकास हे शेवटी विरोधकाला न खुंपणारे त्यांना त्यांच्या दृष्टीने ते काय चांगलं नाही, त्यामुळे हे विरोधक कुठंतरी एक वेगळं लोकांची दिशाभूल करायचा, कुठंतरी वेगळं ह्याला न्यायचा आणि विकासाचा मुद्दा बाजूला ठेवण्यापेक्षा म्हणजे विकासाचा मुद्दा बाजूला ठेवायचा आणि मलिदा गँग ठेकेदार
आता मलिदा काय असतो, मलिदा कोण खातं, मलिदा कोणी खाला, इंदापूर तालुक्याचा कोणी खाला, ऊसाच्या शेतकऱ्यांचा ऊसाच्या कोणी कारखान्याचा मलिदा कोणी खाला, कामगारांचा मलिदा कुणी खाला, 1995 सालापासून कोण मलिदा खातं, हे आता तालुक्यातली जनता खूप हुशार आहे. आमची तालुक्याची जनता एवढी खुळी नाही. तुम्ही आजच्या कॅशेटवरनं जर उदाहरण बघितलं त्या फायनान्सवाल्याच्या, त्याच्यावरनं कसं एकमेकाचा समज, ते एक राजकीय आपण काय म्हणतो त्याला, इकडं लोकांचं मन विकासाच्या पासून दुसरीकडे न्यायचं, आणि हे झालं ते झालं, रस्ता झाला निकृष्ट झाला. आता रस्ता मी सांगतो, रस्ते 2 प्रकारचे असतात. एक जिल्हा परिषद करतं, एक PWD करतं. आणि PWDच्या रस्त्याला थोडं इस्टिमेट बरं असतं. जिल्हा परिषदेचे रस्ते असतात त्याला इस्टिमेट खूप कमी असतं, आणि त्यामुळे ते रस्ते ते खरं तर झेडपीचा आमचा काही संमत येत नाही, पण तरी असं आपण समजूया एक लोकप्रतिनिधी म्हणून. आणि झेडपीच्या रस्त्यामध्ये थोडं खड्डे पडतात, थोडं इस्टिमेट त्याचा रेट कमी असतो, आणि ते पडतं, त्याबद्दल दुमत नाही. आणि PWDसुद्धा काही रस्त्यांचा खड्डे पडलेले आपण नाकारू शकत नाही, कारण का शेवटी तिथली जमीन कशी आहे, काळे आहे का, तिथं काय खड्डा आहे का, तिथं काय जास्त वाहनं आहेत का, मोठं लोडची वाहनं त्या रस्त्यावरनं काय गेली असेल. आज आपल्याला माहिती आहे हायवेची जी खूप मोठी कामं चालली आहेत, तर मुरमाला मोठे ट्रक वाहत आहेत, गाड्या वाहत आहेत, त्यामुळं जमीन दबते, खड्डे पडत आहेत, हे 100% मान्य आहे. आणि खड्डे जरी पडले तर इथून पुढे सरकारने एक आता केलं की प्रत्येक 2 वर्ष 3 वर्ष त्या रस्त्याचा मेंटेनन्स ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं त्या कॉन्ट्रॅक्टरनेच करायचा आहे. तेव्हा शक्यतो तो कॉन्ट्रॅक्टर खड्डा पडू नये यासाठी तो काळजी घेतोय. आणि त्यातनं मी असं समजतो की एखादा कॉन्ट्रॅक्टर, आपण म्हणतो त्याप्रमाणे खरं आहे, एखादा 5, 10, 20 मानामध्ये 5% 2% खराब लागतो, पण ही गोष्ट खरी आहे ना. रस्ता खड्डा पडला, मी म्हणतो पडला, त्याचा मेंटेनन्स व्हायचं, पडला म्हणजे रस्ता केल्यामुळं पडला. ह्या लोकांनी कधी रस्तेच केले नाही, विकासच केला नाही, ह्यांना विकास कधी दिसलाच नाही, ह्यांना फक्त ठराविक लोकांचाच विकास दिसला. त्यामुळं हे असे कुठंतरी बेछूट आरोप करतात, लोकांची दिशाभूल, कुठंतरी विकासापासून लोकांना दूर न्यायचं. ते कुठली गोष्ट मान्यच करायची नाही. खरं आता तुम्हाला सांगतो, त्यांना कळल 23 तारखेला ज्यावेळेस मतदानाची मतमोजणी हातात घेतली जाईल, त्यावेळेस त्यांना ह्यांचं भवितव्य, ह्यांचं आपलं काय त्यांना त्यावेळेस त्या दिवशी कळल. आणि इंदापूर जनता खूप हुशार आहे. 23 तारखेला छोट्या फरकाने नाही, खूप मोठ्या फरकाने मला विजयी करेल, हा मला विश्वास आहे. एका बाजूला हर्षवर्धन पाटील म्हणतात की एका बाजूला शरद पवार यांना दत्तात्रय भरणे आदरणीय मानतात, परंतु ज्यावेळेस शरद पवारांना खऱ्या अर्थाने गरज होती त्यावेळेस त्यांना सोडलं. दत्तात्रय भरणे ज्यावेळेस त्यांचा स्वार्थ येतो त्यावेळेस दत्तात्रय भरणे कुणाचेच नसतात, असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे. आता हर्षवर्धन पाटलांनी हा माझ्यावर आरोप करायला हर्षवर्धन पाटलाला कुठलाही अधिकार नाही. हर्षवर्धन पाटलांनी किती पक्ष बदललेत आणि कशासाठी बदललेत, जनतेसाठी बदललेत का स्वतःच्या स्वार्थासाठी बदललेत, एकदा तुम्ही त्यांना विचारा. कुठल्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवल्यात, कुठल्या पक्षाला, कुठल्या नेत्याला, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून गोपीनाथ मुंडे साहेबांपासून ते काँग्रेसचे नेते कैलासवासी विलासराव देशमुखापासून ते कुणाकुणाला आपण पलटी मारली आणि कुणाकुणाचा विश्वासघात केला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये यायचं आणि वेगळं चिन्ह घ्यायचं. आता त्या लोकांना हा नैतिक अधिकार आहे का? हे अशा पक्ष बदलू, दल बदलू व्यक्तीला मला असं म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि ही गोष्ट खरी आहे. आदरणीय पवारसाहेब मला आदरणीयच आहेत आणि ते मला आदरणीयच राहतील. उजनीचा जो पूल झालेला आहे, आता 400 कोटीचा पूल आपण बनवलेला आहे, एकंदरीत तो पूल जर बंदिस्त कालवा झाला असता तर त्या बंदिस्त कालव्यावरती शेतकऱ्यांनी 4000 कोटी रुपये कमवलं असतं, असं ते हर्षवर्धन पाटील. बंदिस्त कालवा म्हणजे बंदिस्त कालवा जो भीमा नदीचा बंदिस्त कालवा करून शेतकऱ्यांना ते पाणी पुरवलं असतं, तर एकंदरीत 400 कोटी जे पुलाला गावले त्या जागेवर शेतकऱ्यांनी 4000 कोटी रुपये. माझं काय म्हणा, बंदिस्त कालवा पण करता येईल ना आपल्याला. हर्षवर्धन पाटील साहेब म्हणतात, म्हणजे खूप त्यांचं हे आहे, आपल्याला बंदिस्त कालवा करता येईल, आपल्याला बंदिस्त आपला आता पूल पण करता येईल. म्हणजे पूल केला तर चांगला केला, पूल केला तर बंदिस्त कालवा. हे आता ह्यांच्या आयुष्यामध्ये ह्यांनी 20 वर्षांना पूल करता आला नाही, काही करता आलं नाही, लोकांची दिशाभूल केली. तो पूल काय, नीरा नदीचा पूल त्यांना कधी करता आला नाही, बोराटोडीचा पूल कधी त्यांना करता आला नाही, खोरोचीचा पूल त्यांना कधी करता आला नाही, निर्निमगोचा त्यांना पूल कधी करता आला नाही, तावशीचा त्यांना पूल कधी करता आला नाही. त्यांना करता आलं नाही म्हणून असं कुठंतरी खोटं करायचं. आणि ते जे म्हणतात ते करता येईल ना, हे पूल वेगळे आहेत, ते गोष्टी वेगळ्या आहेत, त्याला काय 400 कोटी काय शासनाकडे आपण पैशाचं त्याचा ते शासन विचार करेल ना. हर्षवर्धन पाटील एवढा विचार करायची गरज नाही. शेवटी जनतेचा दळणवळणाचं साधन वाढणार आहे. इंदापूर शहराचं तुम्हाला सांगतो मार्केट हे 5 पट मार्केट वाढणार आहे.
दळणवळण, तिथला व्यापार, तिथला दवाखाने, तिथल्या सोयी, आमच्या पानाच्या टपरीपासून, आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून किंवा आमचा खेळा मारणाऱ्या चर्मकार समाजाच्या गरीब माणसाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. अख्खं करमाळ्याचं मार्केट हे इंदापूरला होणार असल्यामुळं कदाचित त्यांना थोडं त्यांच्या पोटात काहीतरी कालबिल झालं असेल मला असं वाटतं. मामा, आपल्याला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. एकंदरीत इंदापूरची निवडणूक आली की जातीय समीकरणं दरबरीने बघितली जातात. जरी नेत्यांनी नाही म्हटलं तरी शेवटच्या वेळेस ती जातीय समीकरणं जुळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यावेळेस कितपत 2024च्या निवडणूक जातीय समीकरण? इंदापूरची जनता कधीच जातीय समीकरणाला महत्त्व देत नाही. जर जातीय समीकरण जर महत्त्व दिलं असतं मी आमदार झालंच नसतो. त्यामुळे जातीय समीकरण हे म्हणणं वगैरे, हां काही लोक त्याचा वापर करतात. आता ज्याला विकासच केला नाही, ज्यांनी लोकांचं कामच केलं नाही, आता तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी माझ्यावरती आरोप केले त्यांना विचारा, कोरोनाच्या काळामध्ये ह्यांनी किती गरीब माणसाला किराणाचं किट दिलं, रक्तदानाचा सगळा तुटवडा होता, किती रक्तदान संकलन केलं, ह्यांना फक्त विचारा. ह्यांनी साधी चहा, एवढे मोठं ह्यांना संस्थानिक समजतात, मोठे कारखानदार समजतात, ह्यांनी चहाची पुडी तरी त्यांना कधी लोकांना गरीब माणसाला दिली का? एक तुम्हाला सांगतो, सुखात तर सगळे असतात, दुःखात अडचणीच्या काळात मदत करणारी ही माणसं आपली असतात. आणि हे काम मला एक अभिमान आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किराणाचं किट आणि रक्तसंकलन हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठं झालं असेल, तुम्ही उद्या माहितीच्या अधिकारात मागवा, ते इंदापूर तालुक्यामध्ये झाले. याचा मला इंदापूर तालुक्याच्या जनतेचा सगळ्यांचा एक अभिमान आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मोठं गरिबांना त्यावेळेस मदत केली, त्याचाही मला निश्चित प्रकारे अभिमान आहे. या वर्षीची निवडणूक विशेषतः आपण कोणत्या मुद्द्यावरती लढवणार? विकास. दुसरा मुद्दा कुठला आहे? माझा विकास आहे. त्यामुळेच हे असं ते कुठं चिरी काय म्हणतात ते आपला मलिदा खरं त्यांनाच माहिती असेल. मलिदाच त्यांचा शब्द, त्यांचा जन्मच मलिदामध्ये झालेला दिसतोय. त्यांना मलिदा वगैरे असं कुठंतरी लोकांचं मन दुसरीकडे वळवायचं, दिशाभूल करायची. हे मलिदा काय असतं? मलिदा वगैरे मलिदा खरं ह्यांना खायची सवय असल्यामुळे हे मलिदा करतायत. हे साफ झूट आहे. मी जनतेला सांगतो, 5 वर्ष जनतेची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. विकास तर केलाच, विकासाबरोबर आरोग्याची सेवा केलेली आहे. या तालुक्यामध्ये तुम्ही कुठल्या गावात जा, जर प्रत्येक गावात जर एखाद्या पेशंटला 5 लाख 10 लाख जर ते माझ्यामुळे मदत झाली नसेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईल किंवा फॉर्मसुद्धा भरणार नाही. इतकी आरोग्याची सेवा मी म्हणणार नाही सगळ्याचं 100% काम झालं. आरोग्याची सेवा केलेली आहे. त्याचबरोबर ह्या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये सुखदुःख कोणाला माहीत नव्हतं. कोण कधी पूर्वी घरात कोण मयत झालं, कुठं मोठी लोक सोडून गरीबाच्या दारात कोण जात नव्हतं. गरीबाच्या दारात सुखात राहिलेलो आहे, दुःखात राहिलेलो आहे. आता माझ्यामुळं हळूहळू सगळ्यांना थोडं सगळ्यांनी सुरू केलेले. ही सुरुवातच या जिल्ह्यामध्ये एक आमदार म्हणण्यापेक्षा एक बँकेचा चेअरमन असताना दत्तात्रय भरणेने सुरू केलेली आहे. मामा, एकंदरीत अपक्ष निवडणूक देखील काही जण लढवतात, महायुतीकडून लढवतात, महाविकास लढवतात. जरांगे फॅक्टर यावेळेस कितपत? कारण जरांगे पाटील देखील उमेदवार उतरवण्याचे कसं पाहता या निवडणूक? हो का, आता कोण, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र, त्यामुळं कोण उभा राहतंय कोण, मी ह्याच्यामध्ये जास्त पडणार नाही. कुणी राहिलं तरी विजय हा माझाच आहे. त्यामुळे मला काय फरक पडत नाही. आता मी 29 नंतर मला फक्त विचार मी करेल, ती 29 नंतर विचार केले. 24 ते 29 मला विचार करायची गरज नाही. इंदापूरची जनता, आणि मी तुम्हाला आजच तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही कदाचित हे रेकॉर्ड करा, कमी मतांनी नाही, जास्त फरकाने माझा विजय होणार आहे. एक बाजूने मामा तुम्ही 10 वर्ष प्रतिनिधित्व करतात, त्यांनी 20 वर्ष मंत्रिपद असेल किंवा आमदारकी भोगलेले. एकंदरीत आता इंदापूरमध्ये प्रवीण मानेजी जे प्रचार करतायत त्यामध्ये नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी, एक त्यांनी ही काढली. मी तुम्हाला मागायचं त्यांना का वाटू नये, त्यांनी काही तर बोललंच पाहिजे ना. शेवटी पुढच्या उमेदवारावरती काय त्यांनी जर गुलालाची ह्याची फुलं उधळली, शेवटी त्यांनी काही गोष्टी बोलल्याच पाहिजे. आणि ते बोलतायत त्यात त्यांची काहीच चूक नाही. नक्कीच येणाऱ्या काळात माझी पूर्ण निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती राहणार आहे आणि लोकांपर्यंत जाताना मी विकास हाच मुद्दा प्रमुख घेऊन जाणार आहे, असं मत स्पष्ट आमदार दत्तात्रय भरणे यांनी मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.